नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। थंबनेल वरून तर तुम्हाला कळलंच असेल ह्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या चॅनलवर जर तुम्ही नवे असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आपण सुरुवात करूया। मला 1-2 दिवसापूर्वी 2-3 मुलांचे मेसेज आले की दादा या YouTube व्हिडिओमध्ये तर सांगतायत की तुम्हाला 10, 15, 20 अशा 25, 30 पर्सेंटाईलला पण तुम्हाला CS मिळेल पुण्यामध्ये। तर मी चेक केलं आणि ते खरंच निघालं। मग मी त्यानंतर त्या मुलांना सांगितलं की तुम्ही त्यात जे कॉलेज सांगताय त्यातला मी तुम्हाला लास्ट इयरचा कट ऑफ पाठवतो। ज्यावेळेस मी त्यांना लास्ट इयरचा कट ऑफ पाठवला तर त्यावेळेस ते बोलले की दादा हे तर आमच्याशी खोटं बोलताय, हे चुकीचं आहे। मला पण तो मुद्दा पटला की हो हे चुकीचं आहे, कारण तुमच्यासारखे विद्यार्थी मुलं किंवा मी पण ज्या वेळेस त्या स्टेजमध्ये होतो त्यावेळेस मी युट्यूबवर फार विश्वास ठेवायचो, त्या युट्यूबवरांना मी फार मानायचो। बट युट्यूबवरांचं सुद्धा कुठेतरी चुकतंय। तुम्ही जर तुमच्या काउन्सिलिंग मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी जर मुलांना मिसगाईड करत असाल, लाईक तुम्ही सांगताय की ह्या कमी पर्सेंटाईलला पण आम्ही तुम्हाला CS मिळवून देऊ, हे करून देऊ, ते करून देऊ, तर असं कुठेही होत नसतं। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा माझे लहान भाऊ बहीण आहात, त्यामुळे मी तुम्हाला आधी युनिव्हर्सिटीचा स्कॅम सांगितला आणि हा दुसरा जो व्हायला नाही पाहिजे तरी सुद्धा होतोय असा युट्यूबरांचा मी तुम्हाला स्कॅम सांगतोय। काही युट्यूबर खरंच खूप चांगले सांगतात, दिनेश सर झाले, आपले बरेचसे सोविन सर, मुकेश सर, सर्व हे व्यवस्थित सांगतात मुलांना। बट काही युट्यूबर हे मुलांना मिसगाईड करतात। त्यांच्या काउन्सिलिंग मध्ये लाईक त्यांचा बिझनेस वाढण्यासाठी मुलांना सांगतात की हो तुम्हाला कमी पर्सेंटाईलवर पण बेस्ट कॉलेज मिळतील, बेस्ट कॉलेज मिळतील। हो बेस्ट कॉलेज मिळतात, पण काही वेळेस ब्रांचचा सुद्धा इफेक्ट होतो। जर कट ऑफच त्याचा हाय जात असेल तर ते तरी कसे लावणार। पण त्यांचा त्यामागचा फायदा काय असतो की तुमच्या काउन्सिलिंग मध्ये, त्यांच्या काउन्सिलिंग मध्ये जास्तीत जास्त स्टुडंटनी एनरोल करावं। तर हे चुकीचं गायडन्स देऊन जर तुम्ही तुमच्या काउन्सिलिंग मध्ये स्टुडंटला एनरोल करत असाल तर हे चुकीचं आहे। आमच्या काउन्सिलिंग मध्ये सुद्धा मुलं येतात, बट मी मुलांना व्यवस्थित गाईड करतो, कारण त्यांचा पूर्ण फ्युचरचा प्रश्न असतो। त्यांचं जर फ्युचर आपण आपल्या बिझनेसमुळे जर चुकवत असो तर हे पाप तुम्ही कुठे फेडणार, बरोबर। त्यामुळे मी मुलांना सांगतो जे खरं आहे, मी ती रियालिटी सांगतो। आमच्या काउन्सिलिंग मधले जे पण मुलं जे म्हणतात की मला 40 आणि 50 पर्सेंटाईल येतात, तर मी त्या मुलांना सांगतो की राजा तू CS च्या मागे लागू नको। CS च्या मागे लागल्यावर तुला असं कॉलेज मिळेल की ज्या ठिकाणी काहीच नाही, ना कधी प्लेसमेंटला कंपनी आली, ना कधी फॅकल्टी तुमचं लेक्चर घेण्यासाठी आली। त्यामुळे तू तिथं CS घेऊन काय करणार आहेस। त्यामुळे तुला याच पर्सेंटाईलवर मी बेस्ट कोर ब्रांच घेऊन बेस्ट कॉलेजमध्ये तुला ऍडमिशन द्यायचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुझं फ्युचर तू टेक्निकल मध्ये जरी स्विच झाला, नंतर CSIT चे कोर्स करून जरी तू स्विच झाला तरी तुला तिथं प्लेसमेंट मिळेल। त्यामुळे मी चुकीचं कधी मुलांना गाईड करत नाही। कुठल्याही फेक थंबनेल बनवून, फेक आश्वासन देऊन मी मुलांना आमच्या काउन्सिलिंग मध्ये एनरोल करत नाही। त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर आमच्या काउन्सिलिंग मध्ये असाल तर तुम्हाला हे प्रॉपर गायडन्सच दिलं जाईल, खोटं तुमच्यासोबत बोलल्या जाणार नाही। 30-40 पर्सेंटाईलवर जे पॅरेंट्स आम्हाला म्हणतात की आम्हाला CS पाहिजे, आम्हाला CS पाहिजे, आम्ही त्यांना डायरेक्ट सांगतो की दादा तुम्हाला जिथं CS मिळतंय ना त्या ठिकाणी काहीच नाहीये, तरी सुद्धा तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात, आम्ही तुमचे पैसे रिफंड करतो। बिकॉज तुम्हाला तेच कॉलेज टाकायचंय तर तुम्ही काउन्सिलिंग लावून फायदा काय। काउन्सिलिंग म्हणजे काय, तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स भेट, लाईक त्या ब्रांच मध्ये काय, त्याचे फ्युचर प्लेसमेंट काय, तिथली फॅकल्टी कशी आहे, तिथला कॅम्पस कसा आहे, त्यानंतर तुमचं ऑप्शन फॉर्म कसं, कुठल्या चॉईसनी, कुठल्या प्रेफरन्सनी लावलाय हे सुद्धा फार मॅटर करतं। काही मुलं नेट कॅफे वाल्यांकडे जाऊन ऑप्शन फॉर्म चॉईस फिलिंग करून घेतात, तर त्या ठिकाणी नेट कॅफे वाल्यांचं बऱ्याचशा कॉलेजची टायअप असतं आणि ते कॉलेजवर टाकतात, जेणेकरून तुमचे ते कॉलेज अलर्ट होण्याचे जास्त चान्सेस होतात। त्यामुळे मी आमच्या काउन्सिलिंग मधल्या स्टुडंट्सला कधीही मिसगाईड करत नाही। व्हॉट्सअपवर मला फार 500 ते 600 मेसेज डेली येत होते, मी एकटा तो रिप्लाय देण्यास सक्षम नव्हतो। त्यामुळे मी आता व्हॉट्सअपचे मेसेजला रिप्लाय करणं बंद करून आमच्या ऍपवर तुम्हाला स्विच करायला सांगतोय की आमच्या ऍपवर तुम्ही मेसेज करा। माझी जेवढी पण टीम आहे, मी सुद्धा, आम्हाला मिळेल त्याच्या टाइम मध्ये आम्ही तुम्हाला रिप्लाय करू। आमचा फोकस आमच्या काउन्सिलिंगच्या स्टुडंटवर जास्त असतो, युट्यूब व बाकी इतर सोशल मीडियापेक्षा, कारण इतर सोशल मीडिया वर खूप सारे स्कॅमर वगैरे सर्व आहे। त्यामुळे मी तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करतो की असं कुठलंही करू नका। जर तुम्हाला कमी पर्सेंटाईल असेल तर तुम्ही एक वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत राहा, लाईक तुम्ही CS च्या मागे लागले असाल तर तुम्हाला तिथं कॉलेज व्यवस्थित भेटणार नाही, त्यामुळे तुमची फ्युचर लाईफच नाहीये। त्यामुळे तुम्ही थोडी ब्रांच कॉम्प्रोमाइज करून थोडं कॉलेज चांगलं घ्या। कॉलेज एक्स्ट्रीम कॉम्प्रोमाइज करून तुम्ही ब्रांच जर चांगली घेत असाल तर त्या ठिकाणी ना प्लेसमेंट येणार आहे, त्यामुळे तुम्ही ब्रांच घेऊन तुमचा काय फायदा झाला। त्यामुळे तुम्ही थोडी ब्रांच कॉम्प्रोमाइज केली आणि चांगलं कॉलेज घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला प्लेसमेंट पण मिळतील आणि तुम्हाला टेक्निकल मध्ये स्विच झाल्यावर चांगलं पॅकेज पण मिळेल। हा एक फरक असतो, हा मुलांनो, राजांनो तुम्ही समजून घ्या। तुम्ही जर युट्यूबरांचे व्हिडिओज बघून त्यांच्या काउन्सिलिंग मध्ये जर एनरोल करत असाल तर थांबा, असं काहीही होत नाही।
ते सुद्धा कॅपराऊंड थ्रूच तुम्हाला गाईड करणार आहे आणि आम्ही सुद्धा तुम्हाला कॅपराऊंड थ्रूच तुम्हाला गाईड करणार आहे. त्यामुळे असं नाही की आम्ही डायरेक्ट नाही सांगतो. मी जे खरं आहे मी ते तुम्हाला सांगतो. कारण तुमच्या पॅरेंट्सचा मेहनतीचा पैसा असतो, 1000-1500 रुपये देऊन तुम्ही काउन्सिलिंग मध्ये एनरोल झालेला असतात. आमचं पण काहीतरी म्हणतं की तुम्हाला व्यवस्थित आणि नीट खरं सांगायचं. तुम्हाला चुकीचं सांगून आम्हाला काय होणार. त्यामुळे मी कधीही असं जास्त ऍडमिशन येण्याच्या करता मी चुकीचं सांगत नाही, फेक थंबनेल बनवत नाही व्ह्यूज साठी वगैरे, ते आम्हाला जमत नाही. त्यामुळे तुम्ही एकदा विचार करा, कुठल्याही युट्यूबरला जर तुम्ही फॉलो करत असाल, मी सुद्धा असो, ब्लाइंडली फॉलो करू नका. जर ते सांगतायत की या कॉलेजचा कट ऑफ इतका इतका गेलाय, तर तुमचं पण काम बनतं की तो व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही लास्ट इयरची कट ऑफ शीट बघायची की खरंच त्या कॉलेजचा एवढा कट ऑफ गेलाय का. त्या 2 मुलांनी मला सांगितल्या कारणाने मी हा व्हिडिओ बनवला. कारण त्या 2 मुलांनी मला सांगितलं, बट त्यांच्यासारखे अनेक मुलं असतील जे की ते ब्लाइंड होऊन त्या काउन्सिलिंग मध्ये एनरोल करत असाल, हे असेल. असं काहीही होत नाही. ऍट द एंड ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट सुद्धा करत नाही की ऍडमिशन बद्दल. मी स्वतः माझ्या प्रत्येक काउन्सिलिंग मधल्या एनरोलच्या स्टुडंटशी प्लस त्यांच्या पॅरेंट्सशी कन्सल्टिंग करतो. त्यांना ब्रांच गायडन्स देतो. त्या ब्रांच मध्ये काय आहे काय नाही हे सर्व मी करतो. आन्सर की आली आहे. आता त्यानंतर आता जूनच्या पहिल्या आठवड्यात तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर माझ्या काउन्सिलिंग मध्ये जेवढे पण स्टुडंट आहे, प्रत्येकाची सेपरेट काउन्सिलिंग होणार आहे. सर्वांची लिस्ट सर्वांना सारखी देण्याचे काम आम्ही करत नाही. त्यामुळे आम्ही लिमिटेड सीट्स घेतो. मला परवाच्या दिवशी एका मुलाचा मेसेज आला होता की दादा तुम्ही फार्मसीचे पण करणार आहेत का. तर तुमच्यासाठी आम्ही पुणे कॉलेज फार्मसीचं जे महाराष्ट्रातलं टॉपचं कॉलेज आहे, त्या कॉलेजचे माझ्या 2 मित्रांना आम्ही आमच्या टीमशी जोडून घेतलंय की जे की फार्मसीच्या स्टुडंटसाठी गाईड करतील. त्यामुळे तुम्ही कुठेही युट्यूबवर व्हिडिओ बघून फसणार नाही. त्यामुळे फार्मसीचे जे स्टुडंट असाल त्यांनी सुद्धा ऍपमध्ये त्याच काउन्सिलिंग मध्ये एनरोल करायचे. त्यानंतर तुम्हाला आमच्या टीम कडून जो सेपरेट नंबर दिला जाईल त्यावर तुम्ही सांगायचे की दादा मी फार्मसीचा आहे, तुम्हाला सेपरेट फार्मसीच्या ग्रुपमध्ये ऍड केल्या जाईल व तुम्हाला सेपरेट नंबर दिला जाईल. त्यामुळे जर तुम्ही वेगळं कुठं बघून जर चुकीचे निर्णय घेत असाल तर थांबवा. हल्ला की तुम्ही काउन्सिलिंग मध्ये नका एनरोल करू कुणाच्याच, बट असे चुकीचे डिसिजन, चुकीचं गायडन्स बघून तुम्ही ज्या युट्यूबरला फॉलो करत असाल त्याला ब्लाइंडली फॉलो नका करू. तो जे सांगतो ते एकदा क्रॉस व्हेरीफाय करून बघा. कारण बरेचसे युट्यूबर हे आता व्ह्यूज साठी फेक थंबनेल बनवतात. क्या आपको लो परसेंटाइल पे हाय कॉलेज मिलेगा ये वो, त्यांचे वाकडे तिकडे त्यांचे फेस करून ते जे थंबनेल बनवतात हे फार चुकीचं आहे. कारण एक शिक्षण आणि व्ह्यूज हे त्यांनी कंबाईन करून त्यांचं जे बिझनेस चालू आहे हा फार चुकीचा आहे. त्यामुळे तुम्ही चुकीचे आणि मिसगाईड होऊ नका. तुमच्या आयुष्याचा प्रश्न असतो, त्यांच्यासाठी तो व्ह्यूजचा प्रश्न असतो. त्यामुळं मी जे सांगितलं याचा काहींना राग आला असेल, काहींना चांगलं वाटलं असेल, मला तो फरक पडत नाही. ज्यांना राग आला त्यांनी अनसबस्क्राईब केलं तरी चालेल, पण मी चुकीचं तुम्हाला गाईड करणार नाही. थँक्यू.